चल. जय गुरुदेव. या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यंतां वंदे गुरुपरंपरा. जय गुरुदेव. आजचं हे आपलं 8वं सत्र आहे शास्त्रावी जानवी ह्या सत्रमालेतलं, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की आपल्या भारतीय आपल्या देशातील जे काही शास्त्र आहेत, वैदिक शास्त्र आहेत, त्या शास्त्रांची आपण एक तोंड ओळख करून घ्यायचा एक छोटासा प्रयत्न करतोय. प्रत्येक सत्रामध्ये आपण काही ना काही नवीन शास्त्रांबद्दल जाणून घेतोय आणि त्याचा आत्ता ह्या एक शतकामध्ये आपण कसा त्याचा वापर करू शकतो ह्याच्याबद्दलही आपण काही जाणून घेतोय. आता ह्या सगळ्यांमध्ये आज जो आपण विषय निवडलाय किंवा जो घेतलाय तो माझा अत्यंत आवडीचा विषय आहे आणि खूप वापर त्याचा मी करते. माझ्या क्लायंटला सुद्धा मी सांगते की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरा म्हणून. तर तो म्हणजे जो विषय आहे तो विषय जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्या हातांच्या काही मुद्रा. तर आज आपण तो विषय घेणार आहे. तो विषयाला सुरुवात करायच्या अगोदर एक श्लोक मी म्हणू इच्छिते की ज्या श्लोकामध्ये तुम्हाला समजून येईल की काय आहे ते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तुम गोविंद, प्रभाते करदर्शनम. आता हा जो श्लोक आहे, हा श्लोक खूप लोक म्हणत असतील. तसा श्लोकामध्येच उल्लेख केलेला आहे की प्रभाते करदर्शनम, सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपल्या बिछाणावरून बेडवरनं खाली उतरायच्या अगोदर हा श्लोक म्हणायचा आहे आपल्याला. आणि करदर्शनम, आपल्या हातांचं दर्शन घ्यायचंय आणि मगच आपल्या दिवसाला सुरुवात करायची. असं का? तर आपल्या ह्या हातांच्या जी काही बोटं आहेत, अग्र, कराग्रे, अग्र, सुरुवातीला जी बोटं आहेत, अग्रभाग जे आहेत, त्याच्यामध्ये कोणाचा वास आहे? तर लक्ष्मीचा वास आहे. करांच्या मध्ये जे हात आहेत त्याच्यामध्ये कोणाचा वास आहे? तर ती आहे सरस्वती. आणि करमूले, सगळ्यात खाली मुळाला हाताजवळ कोण राहतं? कोणाचा वास आहे? तर ते आहे गोविंद, विष्णू. ह्या तिन्ही देवतांचं वास आपल्या ह्या पूर्ण हातामध्ये आहे. म्हणून ह्या हाताचं दर्शन घ्या आणि आपल्या दिवसाची सुरुवात करा, असा या श्लोकाचा अर्थ. ना? हा, स्लाइड्स मी शेअर करते म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या, हो की नाही? तर कराग्रे लक्ष्मी, सरस्वती आणि मुळामध्ये हाताच्या खालच्या बाजूला गोविंद म्हणजे विष्णूचा वास आहे. याचा अर्थ काय? तर माझ्या हाताने असं काहीतरी चांगलं आणि परिणामकारक घडलं पाहिजे की ज्यातून धनप्राप्ती मिळेल आणि समृद्धीचं कारण माझे हात ठरतील. म्हणून हे लक्ष्मी, आपल्या हातामध्ये तिचा वास त्यांनी तिथे दिलेला आहे. मध्ये सरस्वती आहे, म्हणजे सरस्वती जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विद्या आणि ज्ञानाची देवी आहे. तर माझ्या प्रत्येक कामामध्ये, माझ्या प्रत्येक कर्मामध्ये ज्ञानाचा, विवेक, मी माझं माझं जेवढं हे आहे 6%. माझ्या प्रत्येक कामामध्ये ज्ञानाचा भाग असला पाहिजे, विवेक असला पाहिजे. म्हणून आपण सरस्वतीची पूजा करावं. म्हणजे आपल्या हातामध्ये कुठे बसली तर घराच्या आपल्या हाताच्या मध्यामध्येच आहे. आणि हाताच्या मूळमध्ये गोविंद म्हणजे विष्णू, म्हणजे माझ्या प्रत्येक कामात ते मूळ आहे आपल्या शास्त्राचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या परंपरेचं जे मूळ धर्म आहे, त्या सगळ्यांचा आशीर्वाद मला असला पाहिजे. माझ्या प्रत्येक कामाची सुरुवात त्या मुळापासनं, बेसपासनं झालेली असली पाहिजे. आणि म्हणूनच करा हाताच्या ज्या मुळामध्ये गोविंद आहे त्याचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. म्हणजे काय? तर परिश्रम आणि प्रयासामुळे आपल्याला धनप्राप्ती होणार आहे.
ज्ञान आणि बुद्धी जर आपली व्यवस्थित चालली तर आपण छान व्यवस्थित काम करू शकणार आहे. आणि प्रत्येक कामामध्ये जर आपण आध्यात्मिकता, स्पिरिच्युअलिटीचा जर अंतर्भाव केला, उपयोग केला, तर आपलं सगळं काम व्यवस्थित होणार आहे. एवढं या हाताचं महत्व सांगितलं. आणि मग आपण सकाळी जर दर्शन आपण घेतलंय हाताचं, तर त्या ह्या सगळ्या गोष्टी साध्य होणार आहेत ज्या ह्या श्लोकामध्ये आपल्याला येतात. मग जर हाताचं एवढं इम्पॉर्टन्स आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या बोटांचे 5 आणि 5 ह्या 10 बोटांचा वापर करून आपण बऱ्याच काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणू शकतो, उपलब्ध करू शकतो. आणि हेच सांगणारं शास्त्र जे आहे, ज्याला म्हटलं जातं हस्त ज्याला म्हटलं जातं हस्तमुद्राशास्त्र, म्हणजे हातांच्या काही मुद्रा करायच्या आणि त्या मुद्रांचा अंतर्भाव केलेला, त्या मुद्रांचा अभ्यास असलेलं जे काही शास्त्र आहे ते म्हणजे हस्तमुद्राशास्त्र. ठीक आहे. आता हे हस्तमुद्राचे शास्त्र आहे, त्याच्यामध्ये आपल्या ज्या हातांची बोटं आहेत त्यांच्या वेगवेगळ्या रचना, हातांच्या बोटांच्या वेगवेगळ्या रचना अशा पद्धतीने ठेवायच्या की ज्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी होणं अपेक्षित आहे. हा हस्त मुद्रा आहे ना, 2 शब्द आहेत. हस्त म्हणजे हात, आणि मुद्रा, मुद्रामध्ये मुद आणि र संस्कृत जर आपण त्यामध्ये गेलो तर त्याचा अर्थ असा होतो मुद्राचा की आपल्यावर आशीर्वाद देणारे, वी आर ब्लेस्ड ज्याला म्हणतो. असं काय आहे तर हातांच्या काही मुद्रा अशा आहेत की ज्या आपल्याला आशीर्वाद देतात. असा ह्या पूर्ण शब्दाचा संस्कृत अर्थ जर आपण बघितला तर तसा आहे. त्यामुळे हस्तमुद्रा शास्त्र हे तयार झालंय. आणि ह्याला शास्त्र म्हणण्याचं कारण काय, ह्याला सायन्स का म्हटलं जातं, ह्याला विज्ञान का म्हटलं जातं ह्या हस्तमुद्राला, तर मेन काय आहे ह्याचं, तर ह्या हस्तमुद्रा सायन्स किंवा शास्त्र जे आहे त्या शास्त्राचा वापर करून आपल्या शरीरातल्या जी काय ऊर्जा, एनर्जी आहे त्याच्या प्रवाहावर त्या सगळ्या मुद्रांचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो झालेला. त्याचबरोबरीनं पंचतत्व जे आहेत, पंचमहाभूत ज्याला आपण म्हणतो, त्यांचं एक संतुलन किंवा त्याचं बॅलन्सिंग आपल्याला ह्या हस्तमुद्रांचा उपयोग करून करता येतं. ह्याचा संबंध योग आणि आयुर्वेदाशी आहे, जे ऑलरेडी सायन्स आणि विज्ञान म्हणून सिद्ध झालेलं आहे. ह्या शास्त्राची काही नियमावली आहे, जसं प्रत्येक शास्त्राची असते तशी, की हे शास्त्र कसं करायचं, म्हणजे आपल्या हातांची रचना, बोटांची रचना कशी करायची, केव्हा करायची, कुठल्या वेळेला करायची, त्याचे परिणाम काय आहेत, ह्या सगळ्यांची एक रूल्स, एक नियमावली ठरलेली आहे. आणि ह्याच्यावर न्यूरोलॉजिकल इम्पॅक्ट, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये ह्याचा परिणाम काय होतो, सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक काय परिणाम होतो, ह्याच्यावरती खूप रिसर्च झालेला आहे. आणि आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ह्या सगळ्याचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. जसे योग आहेत, उपनिषद आहेत, गीतेमध्ये आहे. योगामध्ये म्हणाल तर तुम्ही हठयोग प्रदीपिका नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ह्याचे आपल्याला उल्लेख बघायला मिळतात. पतंजली योगमध्ये तर सगळंच दिलेलं आहे. गेरंड संहिता म्हणून आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हस्तमुद्रा विज्ञानाचा उल्लेख बघायला मिळतो. आणि म्हणून ह्याला विज्ञान किंवा ह्याला शास्त्र असं म्हणून त्याची मान्यता त्याला दिली आहे. ते शास्त्र म्हणून काम करते, ज्याच्यामुळे आपल्याला, कारण ही सगळी शास्त्रणं आपल्यासाठी चाललेली आहेत, आपल्याला त्याचा फायदा होतो सगळ्या स्तरांवरती, फिजिकल, मेंटल लेवलवरती. आता म्हणूनच यात काही सायंटिफिक अँगल्स आहेत, काही इफेक्ट त्याचे होतात. आणि म्हणून आज त्याचा वापर चिकित्सा म्हणजे मुद्रा चिकित्सा म्हणून केला जातो. म्हणजे जसे वेगळे वेगळे चिकित्सेचे प्रकार आहेत, ज्याचा उपयोग ॲज अ मेडिसिन, औषध म्हणून, हस्तमुद्रा विज्ञानाचा उपयोग चिकित्सा म्हणून सुद्धा केला जातो. एवढं शास्त्र हे प्रगत झालेलं आपल्याला बघायला मिळते. फक्त एवढंच आहे की आत्ता जसं आयुर्वेद आणि योगाचा वापर आपण खूप रेग्युलरली करतो, तसा हे लोकांना हे शास्त्राबद्दल जास्त माहीत नाहीये आणि त्याचा वापर जास्त केला जात नाहीये, म्हणून हे शास्त्र थोडंसं मागे पडले. पण आपण जर ह्याचा वापर व्यवस्थित परत जर चालू केला तर नक्कीच हे शास्त्र आपल्याला त्याच लेवलपर्यंत नेता येईल ज्या लेवलपर्यंत आता आयुर्वेद आणि योगा आहेत. तर ही जी शास्त्र आहेत, ही शास्त्रामध्ये जसं मी सांगितलं की
अनेक प्रभावी ह्याचे इफेक्ट उपयोग आपल्याला बघायला मिळतात. ह्या हस्तमुद्रा शास्त्राचे मुख्यत्वे ना 3 प्रकार त्यांनी केलेले आहेत. त्या 3 प्रकारामध्ये म्हणजे हे हस्तमुद्रा कधी कुठे कुठे वापरले जातात, तर त्याचे 3 प्रकार कुठले सांगितले तर एक तर नृत्यामध्ये, जे डान्स फॉर्ममध्ये हे मुद्रा सगळ्या वापरल्या जातात. योग करताना ह्या मुद्रा सगळ्या वापरल्या जातात. आणि ध्यान करतात. आपल्या कळत न कळत आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरत असतो, पण आपल्या लक्षात येत नाही की हे नक्की काय आहे. तर आज त्याच्या मागचं सायन्स, त्याच्या मागचं विज्ञान आपण आता समजून घेऊयात. तर सगळ्यात पहिला जो प्रकार मी सांगितला की नृत्य करताना, डान्स फॉर्म करताना हे दिसतंय, हो की नाही. जे कोणी नृत्याच्या डान्समध्ये इंटरेस्टेड आहे त्यांना हे माहीत असतील की अनेक मुद्रा नृत्यामध्ये केल्या जातात. मुख्यत्वे जर आपण भरतनाट्यम हा नृत्य प्रकार जर घेतला आपल्या भारतातला, जो दक्षिणात्य नृत्याचा एक प्रकार आहे, तर त्याच्यामध्ये नाट्यशास्त्र म्हणून एक ग्रंथ आहे जो भरत मुनींनी लिहिला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 64 मुद्रांचा, म्हणजे ह्या 10 बोटांनी 64 प्रकारे आपण मुद्रा करू शकतो. वेगळ्या वेगळ्या त्याच्या रचना करू शकतो. मुद्रा म्हणजे रचना, असा त्याचा उल्लेख आहे. आणि भरतनाट्य हा डान्स प्रकारामध्ये तुम्ही बघाल तर एका हाताने करायच्या मुद्रा, ज्याला असंयुक्त हस्तमुद्रा असं म्हणतात, आणि 2 हातांनी करायच्या मुद्रा, ज्याला संयुक्त हस्तमुद्रा असं म्हटलं जातं, अशा मुद्रा जवळजवळ 52 प्रकारच्या मुद्रा आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे फक्त एका डान्स प्रकारामध्ये एवढ्या मुद्रा केलेल्या आहेत. असंयुक्त हस्तमुद्रा, ज्याच्यामध्ये पताका, त्रिपताका, अर्धपताका, कर्तरी मुख असे वेगळ्या वेगळ्या मुद्रांचे प्रकार तिथे दिसतात. तर संयुक्त हस्तमध्ये कपोत, शंख, चक्र, संपुट अशा वेगवेगळ्या मुद्रा आपल्याला या डान्स प्रकारामध्ये बघायला मिळतात. आणि अतिशय सुंदर वापर ह्या नृत्य प्रकारामध्ये केला जातो, ज्याच्यामध्ये विविध गोष्टी, कथानक ह्या मुद्रांच्या मार्फत आपल्यासमोर सांगितली जातात. ज्या काही मुद्रा त्याच्यामध्ये केल्या जातात, त्याच्यामध्ये देवतांचं कथन, त्यांच्या कथा ह्या ह्या मुद्रांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मार्ग म्हणजे हे नृत्य, ज्याच्यामध्ये भरतनाट्यम येतं. कथकमध्ये सुद्धा आपल्याला खूपशा मुद्रा बघायला मिळतात, वेगळ्या वेगळ्या अनेक प्रकारच्या. ओडिसीमध्ये सुद्धा आपल्याला, ओडिसी डान्स प्रकारामध्ये सुद्धा ह्या हातांच्या वेगवेगळ्या मुद्रा तिथे बघायला मिळतात. कुचिपुडी म्हणजे जी काही आपली भारतीय नृत्य शैली आहे, पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची काही नृत्य चालतात, त्याच्यामध्ये ह्या मुद्रांचा वापर जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो. आणि त्या मुद्रातून आपल्यापर्यंत त्या गोष्टी खूप सहजपणे पोहोचतात. आणि त्यामुळे त्या मुद्रांचा जास्त उल्लेख आपल्याला त्या ग्रंथांमध्ये बघायला मिळतो, जिथे ह्या नृत्यांचा उल्लेख आपल्याला केलेला बघायला मिळतो. आता ह्या ज्या सगळ्या नृत्य प्रकारातल्या मुद्रा आहेत, ह्या मुद्रा खूप सुंदर, आणि त्याच्यामुळेच नृत्य प्रकार किंवा भरतनाट्यम आणि बाकीच्या ज्या काही डान्स फॉर्म आहेत, ते डान्स फॉर्म आजच्या घडीला एक चिकित्सा पद्धती म्हणून वापरली जाते. कारण त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत. हातांच्या मुद्रा म्हणा, म्युझिक, संगीत म्हणा, वेगळे लयबद्ध पावलांची रचना, त्याच्यामुळे ह्या सगळ्या पद्धती आता आपण आपल्या चिकित्सेमध्ये, म्हणजे आपल्या उपचार पद्धतीमध्ये वापरायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात मेजर रोल कशाचा असेल तर ते हस्तमुद्रांचा आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मुद्रा आहेत त्याचा वापर ह्या डान्स फॉर्ममध्ये केला जातो. दुसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये ह्या हस्तमुद्रा खूप वापरल्या जातात, तो म्हणजे योग, योगाभ्यास, प्राणायाम, योगा हे शब्द जर तुम्ही ऐकले असतील तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. आणि योगाभ्याससाठी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या मुद्रा ठरतात, ज्याच्यामध्ये आपलं शरीर, आपलं मन आणि एनर्जी ह्या सगळ्यांना बॅलन्स करण्यासाठी ह्या मुद्रांचा वापर केला जातो. आणि ज्याचे रिझल्ट आपल्या मनशांतीसाठी, मानसिक धैर्य किंवा एक आध्यात्मिक उन्नतीसाठी होतो. म्हणून योगाभ्यासामध्ये ह्याचा जास्त वापर
हस्तमुद्रांचा वापर आपल्याला जास्त केलेला बघायला मिळतो त्याच्यामध्ये. आपण त्याच्या अ, बघणारच आहोत कुठल्या मुद्रा आहेत त्याच्यामधल्या त्या सुद्धा. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ध्यान मुद्रा. आणि हा प्रकार आपण आपल्या जास्त माहितीतला आहे. कारण ध्यान मुद्रेतली खूप कॉमनली नेहमी दिसणारी ती म्हणजे गौतम बुद्धांच्या प्रतिमा, ज्या वेगळ्या वेगळ्या ध्यान मुद्रेतल्या आहेत. त्यांचे हातांचे बोटांची रचना जर आपण बघितली, ज्याला हस्तमुद्रा म्हणतात, त्या खूप ठिकाणी आपल्याला वेगळ्या वेगळ्या बघायला मिळतात, ज्या ध्यानामधल्या आहेत. ज्याच्यामध्ये त्यांनी घातलेलं आसन, त्यांची मुद्रा ध्यान मुद्रेमध्ये, श्वासावरचं नियंत्रण, तुमचे नजर आणि तुमच्या मनाची अवस्था, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आपल्याला ध्यानामध्ये बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा रोल हा हस्तमुद्रेचा आहे. आणि ध्यान, जसं माहिती आहे की मानसिक शांततेसाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी, स्पिरिच्युअल ग्रोथ साठी वापर केला जाणारा एक प्रकार आहे, जो आपण आता खूपदा आपल्याला हे बघायला मिळतात ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या सगळ्या हस्तमुद्रा ज्या आहेत, ह्या सगळ्या हस्तमुद्रा का करायच्या, इतका हो, वापर त्याचा का सांगितलं त्यांनी ते. केला जातोय, सहकार्यापासून जॉईन करू. एवढ्या सगळ्या प्रकारांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हस्तमुद्रा का वापरल्या जातात, कारण त्याचे काहीतरी इम्पॅक्ट, परिणाम आपल्यावरती होतात का? कडे म्हणते तुला. तर ते काय परिणाम होतात ह्याच्यावर जर आपण थोडंसं जाणून घेतलं, तर आपण ह्याचा वापर आपल्या डे टू डे लाईफ म्हणजे रोजच्या दिनचर्येमध्ये सुद्धा करू शकतो. तर आता हे जाणून घ्यायच्या अगोदर आपल्याला हे तिथे लक्षात घ्यावं लागेल की हे जे सगळं आहे, ह्या सगळ्या हस्तमुद्रा ह्या फक्त आणि फक्त बोटांच्या हालचालींवर चालतात. वेगळ्या वेगळ्या बोटांची रचना करणं म्हणजेच हस्तमुद्रा आहे. ह्याच्यावर काय मेन त्याचं कारण काय सांगितलं, ते ह्या बोटांच्या टोकांवरती हे जे पॉइंट्स आहेत, नखांच्या समोरचं सगळ्यात शेवटचं टोक, बोटांचं सगळ्यात शेवटचं जे टोक आहे, ते जे टोकांवरती ऊर्जा केंद्रित म्हणजे कॉन्सन्ट्रेट झालेली असते. आणि ती झालेली ऊर्जा आणि आपली नाडी, नाडी म्हणजे डावे आणि उजवी जी नाकपुडी असते, त्यातनं जो काही श्वास वर जातो, घेतला जातो, त्याला स्वर म्हणतात. तर तो जे आहे दोन आणि मधली, ह्याच्या तीन नाड्यांचा परिणाम डायरेक्टली होतो. त्यामुळे ह्या ज्या आपण बोटांना जर समोरच्या प्रेस केलं, तर त्याचा रिझल्ट आपल्या श्वासावरती बघायला मिळतो. आणि ज्याचा परिणाम, ही बोटं जर अशी प्रेस केली, तर त्याचा जो काही परिणाम होतो तो त्या परिणामामध्ये आपल्याला काय दिसतात, म्हणजे हे सगळं केल्याने आपल्याला काय मिळणार आहे, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मानसिकता, सायकोलॉजीच्या लेवलवरती बघाल तर ज्या काही आत्ता मेजर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दिसतात, त्या म्हणजे तणाव, चिंता, अस्वस्थता, ही सगळी कमी झालेली आपल्याला बघायला मिळते जर आपण हस्तमुद्रांचा वापर रोजच्या दिनचर्येमध्ये चालू केला. मन खूप शांत, एक स्टेबल लेवलला जातं. आणि हे होतं कशामुळे, तर आपल्या ह्या सगळ्या प्रेस केल्यामुळे, ह्या मुद्रा केल्यामुळे ब्रेनमधल्या, आपल्या मेंदूतल्या काही वाहिनी आहेत, सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे काही रस्ते क्लिअर होतात, पाथवेज क्लिअर होतात. आणि त्याच्यामुळे छान रक्तपुरवठा होऊन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मन शांत झालेलं बघायला मिळतं. त्याच्याबरोबरीनेच काय होतं की ह्या काही मुद्रा करताना श्वासांचे श्वास किती घ्यायचा काय ह्याची काही गणितं ठरलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. आपण योग्य प्रकारे श्वसन करायला शिकतो इथे. त्याचा परिणाम ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि हृदय चांगल्या प्रकारे काम करायला लागतं. आपल्या हस्तमुद्राशास्त्रांमध्ये खूपशा अशा मुद्रा दिल्यात की ज्याच्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण संतुलित केलं जातं, बॅलन्स केलं जातं. जसं मी सांगितलं की ह्या मुद्रांचा वापर चिकित्सा म्हणजे उपचार पद्धतीमध्ये सुद्धा केला जातो, ज्याच्यामध्ये सांधेदुखी आहे, वात आहे,
तुमच्या पचन संस्थेचे रिलेटेड तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, त्याचे काही आजार असतील तर ते आहेत. डोळ्यांसाठी हस्तमुद्रांचा वापर केला जातो खूप चांगल्या प्रकारे. इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये सगळे तीन दोष जे सांगितलेत की वात, पित्त, कफ, ह्यांचं जर इम्बॅलन्सिंग झालं, ह्यांचं जर प्रमाण बिघडलं तर आपण आजारी पडतो. तर ह्यांचं प्रमाण हे बॅलन्स करण्यासाठी काही मुद्रांचा वापर केला जातो. शरीरातली उष्णता खूप जर झाली असेल तर ती सुद्धा बॅलन्स करण्यासाठी ह्याचा परिणाम केला जातो. जर काही मुद्रा आपण खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित सांगितलेल्या वेळेत आणि तशा केल्या तर आपलं वजन सुद्धा काही मुद्रा केल्यामुळे कमी होतं, असं आत्ताचा रिसर्च सांगतो. त्याच्या बरोबरीनंच निद्रा नाश म्हणजे झोप न येणं, हा सुद्धा विकार ह्या हस्तमुद्रांमुळे आपल्याला कमी करता येतो. हस्तमुद्रांचा वापर केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्या स्किनला, त्वचेचे सुद्धा खूपसे आजार बरे झालेले आपल्याला बघायला मिळतात. इन जनरल काय, जे की मी आत्ता सांगितलं त्याच्यामध्ये, की तुम्ही सायकोलॉजिकली, फिजिकली फिट अँड फाईन होण्यासाठी हा एक खूप चांगला उपाय आपण करू शकतो. काय लागणार आहे हे करण्यासाठी? ह्या मुद्रा शिकण्यासाठी काय लागणार आहे? काय केलं गेलं पाहिजे? किती साधं सिंपल आहे बघा. कोणी सहज कुठे करू शकणार आहे. बसल्या बसल्या तुम्ही कुठेही करू शकता. ही इतकी साधी सिंपल गोष्ट आहे. ह्यासाठी वेगळं काही मशीन लागत नाही, इन्स्ट्रुमेंट लागत नाही, वेगळी काही तयारी करावी लागत नाही आपल्याला, की बाबा हा काहीतरी घेऊन बसलं असं काही अभ्यास करावा लागत नाही वेगळा काही. कुठल्याही एज वादला, कुठल्याही वयाची माणसं हे सगळी करू शकतात. फक्त जर आपल्याला प्रॉपर त्याचे रिझल्ट हवे असतील तर थोडासा तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घ्यावा लागणार आहे, की हे कसं करायचं, कुठे करायचं, कसं बसून करायचं, कुठली मुद्रा किती वेळ केली गेली पाहिजे. त्यासाठी स्पेशली आपण कुठला वेळ जर निवडणार असू तर कुठला वेळ निवडला गेला पाहिजे. काही मुद्रा करताना श्वासांचं गणित आहे, ते श्वास किती घ्यायचा, किती सोडायचा, हे सगळं थोडंसं आपल्याला जाणून घेतलं, याचा थोडासा अभ्यास केला तर आपण हे मुद्राशास्त्राचा वापर आपल्या आयुष्यामध्ये रेग्युलरली करू शकतो. आणि जे काही रिझल्ट सांगितलेत, जे काही विज्ञान त्याच्या मागचं आहे, त्याचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. फक्त ह्याचे परिणाम दिसायला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे, कारण हे आता केले आणि लगेच त्याचे परिणाम दिसायला लागले असे नाही. थोडे दिवस द्या तर आपल्या बॉडीतल्या काही गोष्टी तशा करायला लागतील, त्याच्यामध्ये रिझल्ट दिसायला लागतील आणि मग कालांतराने आपल्याला ह्याचे रिझल्ट बघायला मिळतात. कारण कुठल्याही गोष्टीचा परिणाम किंवा रिझल्ट दिसण्यासाठी जे काही अगोदरची निगेटिव्हिटी साठलेली आहे ती बाहेर पहिल्यांदा काढावी लागेल, तर मग त्या बाकीच्या गोष्टींचे रिझल्ट आपल्याला तिथे दिसतील. त्यामुळे पहिल्यांदा ती सगळी निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी आपल्याला थोडा वेळ तर द्यावा लागणार आहे. आणि जेव्हा ते सगळी निगेटिव्हिटी बाहेर येईल त्यानंतर पॉझिटिव्हिटी जायला सुरुवात होईल, मग तेव्हा रिझल्ट दिसणार आहे. त्यामुळं मी करतोय, आम्ही करतेय आणि इतके दिवस झाले तरी पण आम्हाला काही रिझल्ट मिळत नाहीये, तर नाही. ते शास्त्र आहे, गणितासारखं काम करणार आहे. तुम्ही जर तसं केलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. फक्त प्रॉपरली सांगितलेल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. तर आता ह्याच्यामध्ये जसं आपण बघितलं की वेगळ्या वेगळ्या प्रकारांसाठी इथे हस्तमुद्रांचा वापर होतोय. तर आता ह्याच्यामध्ये काही मुद्रांचं आपण वर्णन इथे बघणार आहोत. त्याच्या अगोदर त्याचं मागचं सायन्स काय हे समजून घेऊयात आणि मग आपण मुद्रांचं वर्णन बघत. त्याच्यामागचं सायन्स काय आहे तर थोडंसं समजून घेऊयात. तर हे जे दिसतंय आपला आपली हाताची 5 बोटं, त्याच्यामध्ये अंगठा, त्या शेजारचं जे तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठ, ज्याला करंगडी आपण म्हणतो. तर ह्याच्यामागचं सायन्स काय सांगतंय तर हे प्रत्येक बोट एका तत्वासाठी अपॉइंट केलेलं आहे. त्या बोटामध्ये ते तत्व सामावलेलं आहे. आपलं पूर्ण शरीर पंचतत्वाचं बनलंय. बाहेरचं वातावरण सुद्धा पंचतत्वाचंच बनलंय. आपल्या घरामध्ये सुद्धा 5 तत्व असतात, आपल्या शरीरात सुद्धा 5 तत्व असतात आणि आपल्या बोटांमध्ये सुद्धा 5 तत्व असतात. तर ती 5 तत्व ह्या प्रत्येक बोटामध्ये 5 असतात का? नाही. प्रत्येक बोटाला एक तत्व अलॉट केलेलं आहे.
प्रत्येक बोट एक तत्वाचं निर्देशक आहे. कसं काय? कोणाला काय सांगितलंय? तर पाच तत्व कुठली आहेत? तर याच्यामध्ये पाच तत्व जिथं आहेत, जसं जल आहे, पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नितत्व. ही पाच तत्व आपल्या आहेत, जी वातावरणामध्ये, जी आपल्या शरीरामध्ये तसं. त्याच्यामधला अंगठा जो आहे, तो अंगठा अग्नितत्वाचं काम करतो. हे जो आहे अग्नितत्वाचं काम करतो. आता ह्याच्यामध्ये बघा, अंगठा, खूपशा मुद्रा, जेव्हा आपण मुद्रांचा अभ्यास करतो, हस्तमुद्रांचा अभ्यास करतो, तेव्हा अंगठा हे अग्नितत्व जवळपास 80% मुद्रांमध्ये अंगठ्याचा वापर केला जातो. कारण हे अग्नितत्व, फायर. जर अग्नीच नसेल तर ती ऊर्जाच तयार होणार नाहीये. त्यामुळे अंगठा अतिशय महत्वाचा काम करतो आपल्या हातामध्ये, आपल्या हातामध्ये. त्यामुळे अंगठा कोण आहे? तर अग्नितत्वाचं काम करणार आहे. त्याच्यानंतर येते ती तर्जनी, वायुतत्वाचं काम करते, आकाश तत्व, पृथ्वी तत्व आणि जलतत्व. आता जलतत्वासाठी कोण दिलेलं आहे? तर कनिष्ठा म्हणजे करंगळी. आता ही जी मुद्रा आहे, मी फक्त करंगळीवर गेली, तर ह्याच्यावरनं काय समजतं? लहानपणी शाळेत असताना आपण असं करून वर्गातनं बाहेर जायचो ना, कारण ही जलतत्व दाखवत आहे. ह्याचं कारण आता आपल्याला समजतं की आपण असं का करतोय ते. जलतत्वात दाखवणारी करंगळी आहे. आणि आपल्याला त्याच्या मागचं कारण आता समजलंय की आपण असं बोट का करतो ते. पहा, म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये किती गोष्टी आहेत की ज्या आपण सिम्बॉलिकली आता सगळ्या त्याचा वापर करू शकतो. त्यामुळे ही पाच तत्वांचा वापर करून वेगळ्या वेगळ्या मुद्रा केल्या जातात आणि त्याच्यामध्ये त्या तत्वांचा वापर केला असल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे वेगळे वेगळे परिणाम बघायला मिळतात. आता हे जर आपल्याला समजलं, तर जसा आपल्याला माहिती आहे की आपल्या हातांवरती सुद्धा वेगवेगळे पॉइंट्स असतात, ज्याला ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स म्हणतात. ते पॉइंट्स जे आहेत, ते पॉइंट्स आपण वेगवेगळ्या प्रकारे जर त्याचा प्रेशर दिला, तर आपल्याला त्याचा वापर आपल्या आरोग्यासाठी करता येतो. म्हणून त्याला मुद्रा चिकित्सा म्हटलं जातं. आता ह्या मुद्रा चिकित्सेचं जे आहे, हा, जसं मी सांगितलं की ह्याच्यासाठी थोडासा आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागणार आहे. पण ह्या जेव्हा आपण हस्तमुद्रांचा विचार करतोय, तेव्हा काही पौराणिक संदर्भ आपल्याला बघायला मिळतात. त्या पौराणिक संदर्भामध्ये काही मुद्रा खूप विशेषत्वानं सांगितल्या गेल्यात, जाणते अजाणतेपणे. पण त्यातल्या त्याच मुद्रा स्पेसिफिकली काढून आज मी तुमच्याशी काही मुद्रांबद्दल बोलणार आहे. आणि पुढचं सत्र आपण हे काही स्पेसिफिक मुद्रा ज्या आजच्या जगामध्ये किंवा आत्ताच्या घडीला खूप गरजेच्या आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आज आपण फक्त काही पौराणिक संदर्भ घेऊन ते येतात नाही, ते आधीच सांगतात. 15 मिनिटासाठी आपण आपण जॉईन केलं की आपल्याला ते मेसेज देतात रेकॉर्ड. ठीक आहे. तर पौराणिक संदर्भामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येते ती म्हणजे ही ज्ञानमुद्रा, ज्याच्यामध्ये अंगठा ह्या दोन गोष्टी वापरल्या जातात. हे दोन पॉइंट्स, अग्रभाग, मेनली अग्रभाग, हे दोन पॉइंट्स वापरले जातात, ज्याला ज्ञानमुद्रा म्हटलेलं आहे. ह्याचा जेव्हा पौराणिक संदर्भ येतो शास्त्रामध्ये, जेव्हा काही ग्रंथांमध्ये ह्याचे वाचनामध्ये आलं, त्याच्यामध्ये भगवान शंकराने म्हणजे शिवाने योगविद्या जेव्हा सांगितली, तेव्हा ह्या मुद्राचा वापर करायला स्पेशली सांगितलाय. आणि ह्याच्यामध्ये अंगठा जे आहे तो आत्मा आणि परमात्मा ह्या दोघांच्या संयुक्त, दोघं एकत्र आल्यामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते, असं त्याच्या मागचं कारण सांगितलंय. म्हणून हे ज्ञानमुद्रेचा उल्लेख खूप ग्रंथांमध्ये आपल्याला, एखाद्या गुरुनी शिष्याला जेव्हा काही ज्ञान देतोय, तेव्हा ही मुद्रा करून तुम्ही ग्रहण करा, अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये बघायला मिळतात. पुढे जे आहे ध्यान मुद्रा, ही मुद्रा खूप कॉमन आपण गौतम बुद्धांच्या ज्या काही तुम्ही मूर्ती बघत असाल त्याच्यामध्ये बघायला मिळते ही मुद्रा. हातावर हात असे ठेवलेत आणि हे अंगठे एकमेकांना जॉईन केलेले आहेत, दोन्ही हातांचे अंगठे. आणि मध्ये जो आहे हा हा जो आहे हा ट्रायंगल आतमध्ये तयार होतो, ह्याला ध्यान मुद्रा म्हटलं जातं.
ही ध्यान मुद्रा चा उल्लेख कुठल्या ग्रंथांमध्ये मेनली बघायला मिळाला, तर ही ध्यान मुद्रा मुख्यत्वे बघायला किंवा वाचनामध्ये आली आहे ती म्हणजे महाभारतामध्ये. द्रोणाचार्यांनी अर्जुनाला जेव्हा धनुर्धर विद्या शिकवली, तेव्हा मुख्यत्वे त्यांनी काय सांगितलं, की हे अर्जुना, तू ही ध्यान मुद्रेचा अभ्यास कर. जर तुला जगातला सगळ्यात चांगल्या प्रकारचा धनुर्धारी व्हायचं असेल तर. असं का सांगितलं त्यांच्या गुरूंनी अर्जुनाला? कारण ही एकमेव मुद्रा अशी आहे ज्याच्यामध्ये दोन्ही हातांच्या अंगठ्यांचा वापर तिथे केला जातो. आणि ही मुद्रा चित्त, ध्यान, मन स्टेबल, स्थिर करण्यासाठी वापरली जाते. आणि ह्या मुद्रेचा जर आपण अभ्यास केला, ही मुद्रा जर आपण रेग्युलरली केली, तर एकाग्रता आपली वाढायला मदत होते. आणि हाच रिझल्ट आपल्याला अर्जुनाच्या, जे की आपण अर्जुन वाचतो महाभारतातला, त्याच्यामध्ये बघायला मिळाला, की त्याची इतकी एकाग्रता ह्या मुद्रेच्या अभ्यासामुळे झाली, की तो सगळ्यात सगळ्यात धनुर्धारींमधला सगळ्यात उच्च लेवलचा धनुर्धारी योद्धा होऊन गेला आपल्याकडे, ज्याला त्याच्या गुरुनी ही ध्यान मुद्रा सांगितली होती करायला. त्यामुळे असे काही मुद्रांचे उल्लेख जे मिळतात ते स्पेशली मी तुमच्यासाठी काढून तिथे सांगितलं, की हे असं तिथे आपल्याला मुद्रा तिथे बघायला मिळतात. त्यामुळे ती लोक ह्या अभ्यासाने त्या लेवलपर्यंत गेली. पुढे जी एक मुद्राचा उल्लेख ग्रंथांमध्ये बघायला मिळतो तो म्हणजे वरुण मुद्रा. तर वरुण म्हणजे काय? वरुण वर्ण लक्षात असेल की पाण्याच्या संदर्भातली ही मुद्रा आहे, हो ना. ह्याच्यामध्ये करंगडी आणि आपला अंगठा, ह्या दोन बोटांचा अग्रटोक इथे संबंध येतो त्याच्यामध्ये. तर ह्या जे आहे वरुण, हा पाऊस किंवा पाण्याशी संदर्भात, आणि पाण्याची किंवा पावसाची देवता कुठली आहे तर इंद्र. त्यामुळे इंद्राच्या संदर्भातले जे काही ग्रंथातले रेफरन्सेस बघायला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला ही मुद्रा प्रामुख्याने बघायला मिळते तिथे. आणि पूर्वीच्या काळी पाऊस पडण्यासाठी जे काही विहान, आज तू केक, पर्जन्य गुळांबा, जाम आणि आता चॉकलेट नको खाऊ विहान. जे काही पर्जन्य यज्ञ केले जायचे, त्या यज्ञामध्ये मुख्यत्वे ही मुद्रा वापरली जायची. आणि त्यामध्ये पावसाचा जो देव आहे म्हणजे इंद्राला प्रसन्न करणारी अशी ही मुद्रा म्हणून याचा उल्लेख आपल्याला तिथे बघायला मिळतो ह्या मुद्रेच्या माध्यमातून. त्यामुळे ही वरुण मुद्रा चे पण रेफरन्स आपल्याला खूपशा ग्रंथांमध्ये बघायला मिळतात तिथे. नंतर जी आहे ती म्हणजे जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेनली आहे ती म्हणजे शंकराने जेव्हा तांडव नृत्य केलं तेव्हा त्यांनी हाताचे अनेक मुद्रा त्या नृत्यामध्ये केलेल्या होत्या. त्यामुळे शंकराच्या तांडव नृत्यातल्या सुद्धा अनेक मुद्रांचा उल्लेख आपल्याला श्री शंकर भगवानाच्या संदर्भात जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ते बघायला मिळतात. आणि त्याच्यामुळे शंकर भगवानाच्या अंगामध्ये जी काही ऊर्जा संचारली त्याच्यामध्ये हा मुद्रांचा खूप मोठा भाग तिथे बघायला मिळतो. पुढे जी मुद्रा आपल्याला बघायला अजून ग्रंथांमध्ये रेफरन्समध्ये येते ती म्हणजे ही अभय मुद्रा. असा हात, आपल्या सगळ्या देवतांचे हात असे आहेत, ज्याला आपण हा आशीर्वाद देणारा हात म्हणतो. ही मुद्रा आहे एकतर, हो की नाही, पूर्णच्या पूर्ण ह्याला अभय मुद्रा म्हटलं जातं. तर हे तर सगळ्या आपल्या देवतांचे हात असे आहेतच, पण ह्याचा मुख्य रेफरन्स किंवा मुख्य संदर्भ कुठे वाचण्यात आला तर ते मुख्यत्वे दुर्गा देवीचे जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या राक्षसाचा वध केला जातो देवीकडून, त्यानंतर तो राक्षसा वध झाल्यानंतर आपल्या भक्तांना ती असे हात देऊन आशीर्वाद नाही देत, तर आपल्या भक्तांना त्यानंतर ती काय सांगते, तर तुमच्या भीतीचे मी पूर्ण निराकरण केलेलं आहे.
जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर महिषासूर ह्या राक्षसाचा जेव्हा देवीने वध केला, महिषासूर मर्दिनी नंतर आपण तिला नाव दिलं, तर त्यानंतर भयभीत झालेले जे कोणी देव आहेत त्यांच्यासाठी देवीने अशी मुद्रा केली. तिने काय सांगितलं की मी तुमच्या भीतीचं निराकरण केलंय, त्या भीतीपासून संरक्षण तुमचं होण्यासाठी ही मुद्रा आहे, जिला अभय मुद्रा म्हटलं जातं. त्यामुळे ही रक्षण करणारी मुद्रा आहे भीतीपासून. देवतांचे हात असे असतात जी आशीर्वाद देणारी सुद्धा मुद्रा त्याच्यामध्ये आहे. पुढे एक मुद्रा जी आहे जिचा हस्तमुद्रा ज्याचा उल्लेख खूप ठिकाणी आलेला आहे ती म्हणजे शंखमुद्रा. अंगठा हा 3 बोटांनी धरायचा आणि बाकीची 2 बोटं वर टेकवायची आणि हा शंखासारखा आपल्या हाताचा आकार तयार होतो असा. त्याला शंखमुद्रा म्हटलेला आहे. तर ही शंखमुद्रा आहे, नावावरूनच लक्षात येत असेल की ह्याचे संदर्भ ज्याच्या कुणाच्या हातामध्ये हे असतं त्याच्या रिलेटेड सगळ्या ग्रंथांमध्ये हा आलेला आहे. भगवान विष्णू शंखचक्र त्याच्या हातामध्ये आहे, त्याच्या रिलेटेड ह्या 2 गोष्टी आहेत. तर शंख मुद्रा ही विष्णू देवाची रिलेटेड त्या देवतेचं प्रतिनिधित्व करणारी मुद्रा आहे, जी खूप सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं काम करते. जसं मी मागे पूजा घराचं एक सेशन घेतलं त्याच्यात सांगितलं होतं की शंख देवघरात असला पाहिजे आणि शंखाचं वादन, शंख वाजवणं घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचं काम करतं. तेच हे मुद्रा काम करते. शंख मुद्रा जी आहे ती ही अशा पद्धतीने केली जाते. ती ती तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार करायला मदत करते, जी विष्णूसाठी समर्पित अशी ही मुद्रा आहे. त्यानंतरचा एक रेफरन्स आहे तो म्हणजे खूपच कॉमन ही ध्यान मुद्रा. ही आपण जाणते न जाणतेपणे केले जाते. जे लोक प्राणायाम योगा करतात ते मुख्यत्वे ह्या मुद्रेचा वापर केला जातो. ह्याचा हे ध्यान मुद्रा आपल्याला गौतम बुद्धांच्या खूपशा जे काही मूर्ती आहेत त्याच्यामध्ये ही ध्यान मुद्रा केलेली आपल्याला बघायला मिळते. ही ध्यान मुद्रा एकतर आपलं लक्ष किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी पण होते, पण ह्या ध्यान मुद्रेचा मुख्य उल्लेख कशासाठी सापडतो तर ही ध्यान मुद्रा शांततेचं प्रतीक आहे. तुम्ही जर मुद्रेचा अभ्यास चालू केला तर खूप शांतता एक अनुभवू शकतो आपण स्वतःमधली. डोक्यात जे काही गोंधळ चाललेले असतात, खूप चलबिचल जी चाललेली असते मनाची, ते सगळं शांत करण्यासाठी ही ध्यान मुद्रा वापरली जाते. आणि म्हणूनच ही ध्यान मुद्रा मुख्यत्वे योगा प्राणायाम करताना ह्या मुद्रेचा वापर जास्त केला जातो, कारण ती सपोर्ट करते त्या सगळ्या गोष्टींना. ज्यासाठी तुमचं हेतू काय आहे तर कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे, शांतता आली पाहिजे, मनशांती मिळाली पाहिजे. म्हणून ही मुद्रा श्वासाबरोबरच ही मुद्रा आपल्याला ध्यान करताना मुख्यत्वे वापरली जाते, ज्याच्यामध्ये ह्या 2 बोटांचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर काही मुद्रा ज्या बघायला मिळतात ती ही आहे जिला सूर्य मुद्रा म्हटलं जातं. करणीच्या शेजारचं बोट अंगठ्याने दाबायचं, मधल्या पेराजवळ अंगठा गेला पाहिजे. ही जी मुद्रा आहे ह्याला सूर्य मुद्रा म्हटलं जातं. नावावरूनच लक्षात येऊन जातं की ह्याचे उल्लेख आपल्याला सूर्य देवतेच्या रिलेटेड जे काही संदर्भातले जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये हे सूर्य मुद्रेचे उल्लेख बघायला मिळतात. ही मुद्रा काय सांगते त्याची मुख्यत्वे सूर्याची उपासना. तुम्हाला ह्या उपासना जर अशी मुद्रा करून जर आपण केली तर त्याच्यामुळे सूर्यापासून जे काही फायदे मिळणार त्या फायद्यामध्ये वाढ ही मुद्रा आपल्याला करते. मुख्यत्वे ही मुद्रा आरोग्य चांगलं राखण्यासाठी खूपच उपयोगाला येते. त्यामुळे सूर्यमुद्रा ही खूपदा सूर्य उपासनेमध्ये केलेली आपल्याला तिथे बघायला मिळते. आणि सगळ्यात शेवटची पण फार सुंदर, आणि ह्याच्याबद्दल मी एक सेशन मागे घेतलं होतं, त्याच्यामध्ये हे मुद्रा मी सांगितली होती की ही केली गेली पाहिजे. मला वाटते मागच्या वर्षी धन संपदा
ह्यावरती एक सत्र घेतलं होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण धनाचं आगमन कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकतो. त्याच्यामध्ये ही नावच सजेस्ट करताय. नाव जे आहे तेच सांगते तुम्हाला की काय देणार आहे हे. तिचं नावच आहे कुबेर मुद्रा, ज्याच्यामध्ये अंगठ्याची आणि अंगठ्या शेजारची तिन्ही बोट ही एकत्र आणायची आहेत आणि उरलेली 2 बोटं ही तळ हातामध्ये बंद करायची आहेत, अशा प्रकारे. तर ही जी मुद्रा आहे हिला कुबेर मुद्रा म्हटलं जातं. ह्या मुद्रेमुळे, ही मुद्रा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण धन समृद्धी, धन म्हणजे फक्त पैसा आहे का? खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचं धन आहे. जसं मी मागे पण एकदा सत्रात सांगितलं होते की लक्ष्मी किती प्रकारे, अष्टलक्ष्मी आपल्या संस्कृतीमध्ये लिहिलेले आहे. तर ते सगळं ते धनच आहे सगळं. तर ते धन आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी, आमंत्रित करण्यासाठी ही मुद्रा केली जाते, जिला कुबेर मुद्रा म्हणतात, जी आपल्याला समृद्धी आणि वैभव देण्याचं काम करते. म्हणून हिचं नाव त्यांनी कुबेर मुद्रा ठेवलंय, कारण कुबेर हा धनाचा कारक किंवा ज्याला आपण रक्षण करणारा म्हणतो, देवांचा हा खजिनदार होता कुबेर. यक्ष, कुबेर हा यक्ष आहे. तर तो देवांचा खजिनदार होता. तो सांभाळायचं काम केलंय त्यांनी सगळं धन. त्यामुळे त्या मुद्रेला पण त्याचंच नाव दिलंय की ही मुद्रा आपल्याला धन काय होतं ह्याच्यावरचे रिझन्स काय सांगितले सायंटिफिक, जेव्हा ह्याचा अभ्यास केला गेला. तर ह्या ज्या काही मुद्रा, उदाहरण आपण घेतलं तर कुबेर मुद्रा जर केली तर ह्यामुळे हे जे काही 3 बोटांचे 3 पॉइंट्स जे आहेत ते पॉइंट्स दाबल्यामुळे आपल्या मेंदूतल्या अशा काही भागा, असे काही पार्ट्स ऍक्टिव्हेट होतात, ज्या पार्ट्सना, ज्या भागांना धनाच्या रिलेटेड गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. आपल्या मेंदूचा प्रत्येक भाग वेगवेगळं काम करत असतो. तर त्यातलं जे काही पैशांच्या रिलेटेड, वैभवाच्या रिलेटेड, समृद्धीच्या संदर्भामध्ये काम करण्याचा जो काही आपल्या मेंदूचा एक पार्ट आहे, तो पार्ट ऍक्टिव्हेट करायचं काम ही मुद्रा करते. आणि तो ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपण त्या दृष्टीने विचार करायला लागतो, समृद्धी, धन, वैभवाच्या दृष्टीनं. आणि जेव्हा आपण त्या दृष्टीने विचार करायला लागतो, त्या दृष्टीने आपण पुढे ऍक्शन, त्याच्यावर काम करतो आणि आपल्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी येतात. हे त्याच्यामागचं सायन्स आहे. प्रत्येक मुद्रा ही तशीच त्याच्यामागचं सायन्स आहे. फक्त जेव्हा मी कुबेर मुद्राबद्दल सांगितलं तेव्हा ते तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे की जसं प्रतिमेच्या बद्दल मी सांगते की लक्ष्मीची प्रतिमा जी आपल्याकडे आहे, लक्ष्मी कशी असते आपली, कमळात शांतपणे बसलेली, दोन्ही बाजूला हत्ती असणारे, आणि जे काही तिची मुद्रा जसं मी सांगितलं तशी, तर ते जे काही चित्र बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय येतं सगळ्यात पहिलं, तर धनसंपत्ती. कारण ते आपल्या मेंदूचा तो पार्ट ऍक्टिव्हेट करतं ते चित्र. तशीच ही मुद्रा काम करते, कुबेर मुद्रा सुद्धा, की ती मुद्रा केल्यामुळे आपल्या मेंदूचे पार्ट ऍक्टिव्हेट होतात, धनसंपत्ती, वैभवचे, आणि आपण त्या मार्गाने विचार करायला लागतो. अशा प्रकारे हे जे मुद्रा आहेत, ह्या ज्या काही मी 5-7 मुद्रा तुम्हाला सांगितल्या, ह्या मुद्रा आपल्याला ग्रंथांमध्ये ह्याचे पौराणिक संदर्भ वाचायला मिळालेले आहेत, म्हणून मी इथे घेतलेल्या आहेत. तर ह्या ज्या मुद्रा आहेत, ह्या मुद्रांमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा वापर दिनचर्येमध्ये करता येऊ शकतो. फक्त त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील की माझी आत्ताची गरज काय आहे. त्यानुसार मी जर ही मुद्रा केली, रेग्युलरली केली, जशी शास्त्रामध्ये सांगितली तशी केली, तर त्याचे रिझल्ट आपल्याला तसेच मिळणार आहेत. त्याच्यामुळे आपण ह्या सत्रात आपण आता चालू नाही करणार आहोत. मी पुढे पुढच्या सत्रामध्ये काही महत्वाच्या मुद्रा घेणार आहे की तुम्ही विश्वास नाही ठेवणार की त्याचे रिझल्ट आपल्याला काय मिळू शकतात. अगदी छोट्या मुलांपासनं ते मोठ्यांपर्यंतच्या बऱ्याच प्रॉब्लेम्सवरती आपल्या मुद्राशास्त्रांमध्ये खूप मुद्रा दिलेल्या आहेत. तर त्या मुद्रांमधील ज्या काही आत्ता महत्वाचे आहेत की हे इश्यू, हे प्रॉब्लेम, तर त्याच्यावरती काही मुद्रा
मी पुढच्या सत्रामध्ये घेईल, जे ज्याच्यामध्ये ती मुद्रा कशी करायची, केव्हा करायची, किती वेळ केली गेली, म्हणजे असं असं धरून किती वेळ बसायचं, सोप्या भाषेत सांगायचं गेलं की त्याच्यावरून काय, किती श्वासाचं गणित कसं असलं पाहिजे, श्वास घेणं सोडणं काय, आणि त्या वेळेला ती मुद्रा करताना तुमच्या डोक्यात कुठले विचार चालले पाहिजेत, ह्या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत, की जेणेकरून त्या मुद्रेचा, त्या मुद्रा करण्याचा शास्त्राचा आपल्याला 100% उपयोग करून घेता येणार. ठीक आहे. तर शेवटची 10 मिनिटं राहिली आहेत. हे जे काच इंट्रो घेतला मी, फक्त एक माहिती पाहिजे तुम्हाला की मुद्राशास्त्र म्हणजे काय, त्याबद्दलचा हा इंट्रोडक्शनचा आजचं सत्र आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर आता आपण घेऊयात. शेवटची 5-7 मिनिटं राहिली आहेत. कोणाचे काही प्रश्न आहेत? नाही तर मी पुढे काही बोलेन, किंवा कोणाला काही सांगायचंय, शेअर करायचंय? आता प्रश्न हाच असणार की सगळ्या मुद्रा सांगायला हव्या होत्या जान्हवी तू आजच, हे ना, असं असतं आपल्याला की माहिती करून घ्यायला पाहिजे बाबा सगळं. नाही, आपण थोडे थांबूयात, कारण एकदा ते शिकवायला सुरुवात केल्या ना की मग ते आपल्याला गोष्टी समजून येतील पटापट. आत्ता ह्याच्यामध्ये जर मी सांगत गेली तर त्याचं महत्त्व लक्षात येणार नाही आपल्याला, म्हणून मी तो सगळा पाठ नंतरच्या सत्रामध्ये घ्यायचं असं ठरवलंय. तर आज फक्त इंट्रोडक्शन त्यासाठीच दिलं होतं तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आज माझे काय प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यावर काही आपल्याला मुद्राशास्त्र मदत करू शकेल का, तर अगदी चांगल्या प्रकारे त्याच्यावरती आपल्याला मुद्राशास्त्र मदत करू शकतं. कारण चिकित्सेचा हा प्रकार खूप चांगल्या प्रकारे आता वापरला जातोय. जेव्हा आम्ही हिलिंगमध्ये काम करतो त्याच्यामध्ये हा एक प्रकार खूप चांगल्या प्रकारे वापरतो आणि त्याचे रिझल्ट खूप सुंदर आम्हाला पेशंट्सवरती दिसतात आहे. त्यामुळे हा हा एक उपयोग, ह्याचा एक उपयोग आपण रोजच्या जीवनामध्ये करू शकणार आहोत. ठीक आहे. डन. चलो, प्रश्न नाही आहेत कोणालाच? बर. आता उद्या अजून काही महत्वाच्या गोष्टी, अपार्ट फ्रॉम द आजचा विषय सोडून थोडंसं महत्वाचं काहीतरी. उद्या सोमवार 30 है ना, 30 डिसेंबर आहे नाही का. तर उद्या सोमवार आहे, तर महत्वाचं सांगायचं म्हणजे उद्या जी आहे तिथीनुसार बघायला गेलं तर उद्या अमावस्या आहे. अमावस्या म्हणजे अशी तिथी की ज्याच्या रात्री चंद्र नसतो आणि रात्र असल्यामुळे सूर्यही नसतो, म्हणजे दोन ऊर्जा, शक्ती देणारे ग्रह आपल्याकडे नसतात. अशा वेळेला काय घडतं, तर जर दोन शक्ती देणारे, ऊर्जा देणारे ग्रह नसतील तर निगेटिव्हिटी जास्त वातावरणामध्ये पसरलेली बघायला मिळते. म्हणून बऱ्याचदा आपल्या बोलण्यामध्ये येतं की अमावस्या आहे, हे नका करू, ते नका करू, इकडे नका जाऊ, तिकडे नका जाऊ, कारण ऊर्जा प्रदान करणारे दोन ग्रह ऍबसेंट, त्याच्यामुळे निगेटिव्हिटी जास्त वाढते आणि त्याचा कदाचित परिणाम आपल्यावरती जास्त बघायला मिळतो. त्यामुळं, आणि सोमवारी येणारी अमावस्या ही खूप स्पेसिफिक वेगळ्या वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे, किंवा शास्त्रामध्ये त्याचे खूप चांगले, छान आणि संदर्भ असे बघायला मिळतात. तर त्या फक्त काय गोष्टी करायच्या, म्हणून मी आज अगदी 2 मिनिटासाठी हा वेळ घेणार आहे तुमचा, पण ती खूप महत्वाची गोष्ट आहे. अमावस्या ही तिथी, प्रत्येक तिथी ना कोणाला तरी आपण अर्पण केलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, तुम्ही बघाल त्याचा जर अभ्यास केला तिथीचा, तर प्रत्येक तिथी धरून आपल्याकडे काही सण आहेत. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, प्रत्येक तिथीचा एक सण आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे प्रत्येक तिथी एका देवतेला अर्पण केली, एका देवतत्वासाठी ती तिथी महत्वाचं काम करते. उदाहरण आठवत असेल तर पंचमी ही नाग पंचमी म्हटली जाते, सप्तमी ही रथ सप्तमी म्हटली जाते, अष्टमी ही कृष्ण अष्टमी म्हटली जाते, कारण ही तिथी त्या त्या देवतेला अर्पित केली. नवमी देवीसाठी अर्पण केली नवमी आहे, तर त्या त्या देवाला अर्पण अर्पण केलेली आहे. तर अमावस्या जी आहे, ज्याच्याबद्दल आता आपण बोलतोय, ती कोणाला अर्पण केली आहे, ती कुठल्या तत्वाची आहे ती तिथी, तर ती तिथी आहे पितृ,
म्हणजे आपले जे पूर्वज आहेत, मी कोणापासनं आलेली आहे, माझे आजी आजोबा, त्यांचे आजी, जे काय आहेत पूर्वज, आपले 2 4 5 10 पिढ्या मागचे जे काय, त्यांना पितृ म्हणतो आपण. ह्या पित्रांसाठी ही अमावस्या अर्पण केलेली आहे. आणि सगळ्या देवतांमध्ये हे सगळ्यात महत्वाचा पाठ हे आपले पितृ जे आहेत त्यांना दिलेला आहे. कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपलं हे जीवन सुख समृद्धीच्या लेवलवरती, स्तरावरती जाऊ नाही शकत. आपल्या घरामध्ये, वास्तूमध्ये सुद्धा काही कोपरे, काही दिशा ह्या देवतांसाठी ठेवलेल्या आहेत, त्यांना अलॉट केलेत ते जागा. त्यामुळे पितृसाठी ही अमावस्या सांगितलेली आहे, पितृदेवतांसाठी. आणि जर त्या देवतेसाठी जर तो दिवस असेल, तर त्या देवतेचे आशीर्वाद आपल्याला कसे मिळतात? तर त्यांना नैवेद्य भोग लावल्यावरती, हो की नाही? त्याच्यामुळे पितृदेवतेला खुश करण्यासाठी, पित्रांना खुश करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य हा त्या देवतांना द्यावा, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं. त्यामुळे जर अमावस्येच्या दिवशी त्यांची वेळा पण काही ठरलेल्या असतात. दुपारी 12 ची वेळ जी आहे ती पित्रांसाठीची ठरलेली वेळ आहे. त्याच्यामुळे दुपारी 12च्या ह्याच्यामध्ये आपल्याला दही भाताचा नैवेद्य आपण हा पित्रांच्या नावाने दाखवायचा आणि तो पक्ष्यांना बाहेर नेऊन घालायचा किंवा जल अर्पण करायचा, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. जेणेकरून आपल्याला त्या देवतांना खुश करतायत. हे साधं सिंपल एक विधी मी सांगतेय. अजून जरा सूक्ष्म किंवा मायक्रो लेवलवरती जाऊ तर आपल्याला काही तर्पण करता येतात, पितृतर्पण ज्याला म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा पितृपंधरवड्यामध्ये गुरुजी येऊन हातावरनं पाणी सोडणं ज्याला म्हणतात, त्याला तर्पण केलं जातं. ते पितृंसाठीचं तर्पण जे आहे ते तर्पण सुद्धा करता येतं. तुम्हाला जर मंत्र सगळे व्यवस्थित येत असतील, तुम्ही पितृतर्पण सुद्धा करू शकता अमावस्येच्या दिवशी. तर ही उद्याची जी अमावस्या आहे त्या दिवशी तुम्ही हे नैवेद्य तरी दाखवू शकणार आहात. तर दही भाताचा नैवेद्य आणि त्याच्यावरती हा नैवेद्य नंतर आपल्याला पक्ष्यांना द्यायचा आहे. तर उद्या नेमका तो दिवस आलाय म्हणून ही काही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली मला. ठीक आहे, ह्याच्यातलं काही कोणाला प्रश्न आहेत? नाहीयेत, ठीक आहे.